मधमाशांच्या हल्ल्यात एका पुजाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:30 वाजता जळोद येथे नदी काठावर घडली. अमळनेर तालुक्यातील जळोद येथे स्वर्गीय डॉक्टर काकासाहेब देशमुख यांच्या 11व्याची पूजा होती. ही पूजा नदी काठावरच करावी म्हणून अमळनेर शहरातील पाठक गल्लीतील पुजारी अमोल शुक्ल यांनी सांगितले होते. जळोद येथे नदी काठावर पुलाखाली स्वर्गीय देशमुख यांच्या मुली व मुलांसोबत पूजा सुरू होती. पूजेत होम पेटवला असता धूर झाल्याने पुलाखाली असलेल्या मधमाशांचे पोळ्यापर्यंत धूर पोहोचल्याने मधमाशा भणकल्या. पूजेला बसलेल्यांना चावल्या. सर्वजण सैरावैरा पळू लागले. त्याचवेळी पुजारी अमोल शुक्ल यांनी सांगितले की पळू नका, खाली झोपून घ्या, त्या चावणार नाहीत. आपण पळालो तर त्या आपल्याला चावतील असे म्हणत ते खाली वाकले. सर्वात जास्त मधमाशा त्यांनाच तोंडाला चावल्या. आधीच त्यांना मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता, त्यामुळे जास्त त्रास होऊ लागला. म्हणून उपचारासाठी त्यांना अमळनेर येथे आणत असताना रस्त्यात श्वास बंद पडून त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान इतर 5 ते 6 जणांना देखील मधमाशा चावल्याने त्यांचे अंग सुजले होते. त्यांना अमळगाव ग्रामीण रुग्णालयात आणून उपचार करण्यात आले. रेल्वेमध्ये चोऱ्या करणाऱ्या नायडू गँगला अटक करण्यात अमळनेर रेल्वे पोलिसांना यश आले असून आरोपींना पकडून मध्य प्रदेश पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. 4 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजता मध्य रेल्वेच्या खंडवा, भुसावळ आणि जळगाव RPF कडून मोबाईलवर अमळनेर ASI कुलभूषण सिंग चौहान यांना माहिती मिळाली की खंडवा स्टेशनवर प्रवाशांचं सामान चोरी झाल्याची घटना घडली असून त्यात एक गँग सामील आहे आणि ते एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवर कपडे बदलून रूप बदलतात असे CCTV फुटेज देखील प्राप्त झाले. खंडवा स्टेशनवर FIR दाखल झाली आहे. नंतर हे सर्राईत गुन्हेगार भुसावळ उधना गाडी क्रमांक 19-106 मध्ये रवाना झाल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक सत्यजित कुमार यांना प्राप्त झाली. त्यांच्या मार्गदर्शनाने कुलभूषण सिंग यांनी अमळनेरचे कर्मचारी हेड कॉन्स्टेबल नंदू पाटील, अर्जुन सिंग यांना अमळनेर स्टेशनवर मेमो गाडी आली असता गुन्हेगारांचा शोध घेण्यास सांगितले. 3-4 डबे तपासल्यावर सामान्य कोचमध्ये 4 संशयित व्यक्ती आढळून आले. त्यांना पोलिसांनी घेराव घालून त्यांची उलट तपासणी सुरू केली. तिकीट आहे का यावरून त्यांना स्टेशनवर चौकशीला उतरवले. पोलिसांनी त्यांचा खाका दाखवताच त्यांनी त्यांची नावे अविनाश महारण्णा नायडू, अजय महारण्णा नायडू, काली कुन्नैया नायडू राहणार वाकीपाडा मरीमाता मंदिर जवळ नवापूर महाराष्ट्र आणि तर राजा आरबमम राहणार अमरनगर MR4 रोड उज्जैन मध्य प्रदेश असे सांगून त्यांनी नायडू गँगचे सदस्य असल्याचे सांगितले. या नायडू गँगमध्ये 7 ते 8 सदस्य असून त्यांनी रेल्वेमध्ये तसेच विविध शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली केली. त्यांच्या जवळून जप्त केलेल्या साहित्यात 2 लॅपटॉप, 6 मोबाईल, चार्जर, घड्याळ, 46,000 रुपये रोख असा एकूण 2,81,000 रुपयांचे साहित्य तसेच 2 धारदार चाकू असे जप्त करण्यात येऊन आरोपींना वरिष्ठ निरीक्षकांकडे सोपवण्यात आले आहे. नायडू गँगचे सदस्य सापडल्याने मोठ्या चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. MPDAतून सुटून आलेल्या विशाल दशरथ चौधरी याच्यावर 3 फेब्रुवारी रोजी बाजार समिती आवारात केलेल्या हल्ल्याबाबत विशालच्या जबाबावरून 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोहीवाडा भागातील विशाल दशरथ चौधरी याने दवाखान्यातून जबाब दिला की 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 ते 11 वाजण्याच्या सुमारास बाजार समिती आवारात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आवारात उभा असताना बोहीवाडा भागातील विजय सुरेश शिंगाणे, प्रीतम हिरालाल शिंगाणे, दीपक हिरालाल शिंगाणे, दीपक शांताराम ढोके, गणेश बापू शिंगाणे, दिनेश गायब शिंगाणे हे आले व कुरापत काढून याला आत सोडायचे नाही म्हणून दमबाजी सुरू केली. गणेश शिंगाणे याच्या हातातील धारदार शस्त्र विजय याने घेऊन विशालच्या डोक्यावर मारून गंभीर जखमी केले. विशाल खाली पडताच दीपक याने हातातील चाकूने डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. त्याचवेळी दीपक याच्या हातातील लोखंडी रॉड दीपक ढोके व दिननेश यांनी हातातील लाठ्या काठ्यांनी विशालच्या पायावर मारहाण केली. त्याचवेळी नागरिकांनी पोलीस गाडी मागवली. त्याला उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले होते. तेथून जबाब दिल्यावरून 6 जणांविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल करीत आहेत. अमळनेर तालुक्यातील सारबेटे बुद्रुक येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीत तफावत झाल्याची तक्रार
ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात म्हटले आहे की प्रधानमंत्री आवास योजनेच्या जाहीर झालेल्या लाभार्थ्यांच्या यादीत बहुसंख्य नावे ही ग्रामपंचायत सदस्य तसेच त्यांच्या नातलगांची असून त्यापैकी अनेक जण पक्क्या व RCCच्या घरात राहत आहेत। गावातील गरजू, वंचित व बेघर असलेल्या लोकांना मात्र या यादीतून हेतू पुरस्कार वगळल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे। या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी करून 29 जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेची नक्कल मिळावी अशी मागणी करीम खान, मेहबूब खान मेवाती, फारुख खा, गनी खा यांनी केली आहे। शिक्षकांनी विद्यार्थी म्हणूनच जगले पाहिजे असे डॉक्टर अच्युत गोडबोले यांनी उद्याचा भारत घडविताना या विषयावर बोलताना सांगितले। ते प्रताप महाविद्यालयात बोलत होते। प्रताप महाविद्यालय, फार्मसी महाविद्यालय व रुसा यांच्या संयुक्त विद्यमाने उद्याचा भारत घडविताना या विषयावर डॉक्टर गोडबोले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। त्यावेळी ते म्हणाले की माझा जन्म अमळनेरचा असून दर उन्हाळ्यात अमळनेरला यायचो, हिंडायचो, फिरायचो, सिनेमा बघायचो। तसेच तुम्ही काय केलं याला महत्त्व नाही, तुमच्याकडे काय आहे यापेक्षाही तुम्ही काय आहात याला महत्त्व आहे। शेवटी मराठी ज्ञान भाषा होण्यासाठी प्रयत्न करीत राहील असे त्यांनी आपल्या व्याख्यानातून सांगितले। यावेळी CA नीरज अग्रवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले। संचालक हरी भिकावानी, योगेश मुंदडे, प्रदीप अग्रवाल, वसुंधरा लांडगे, प्राचार्य डॉक्टर AB जैन, फार्मसीचे प्राचार्य रवींद्र सोनवणे, डॉक्टर रवींद्र माळी, SD ओसवाल, डॉक्टर धीरज वैष्णव, डॉक्टर मुकेश भोळे, डॉक्टर विजय तुंटे हे उपस्थित होते। सूत्रसंचालन डॉक्टर रमेश माने यांनी केले तर आभार प्राध्यापक नितीन पाटील यांनी मानले। अमळनेर शहरातील गंगाराम सखाराम हायस्कूलमध्ये रथसप्तमी निमित्ताने सूर्यदेवतांचे पूजन व सूर्यमंत्राचे पठण करण्यात आले। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक BS पाटील, उपमुख्याध्यापक AD भदाने सर, पतंजली योग तज्ञ व योग गुरु गजानन माळी, शिक्षक प्रतिनिधी SP वाघ उपस्थित होते। यावेळी योग गुरु माळी यांनी सूर्यमंत्र विद्यार्थ्यांकडून म्हणून 12 स्टेप्स मध्ये सूर्यनमस्कार करून घेतले। त्यानंतर योगा व सूर्यनमस्कारचे महत्त्व, आरोग्याचे महत्त्व, व्यायामाचे महत्त्व, सध्या भारतात होणारे आजार यांच्यावर मात करण्यासाठी, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी व्यायाम दररोज करावा असे मार्गदर्शन केले। सूर्यनमस्कार शरीरासाठी किती आवश्यक आहे हे सुद्धा मुख्याध्यापकांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले।